नमो तस् भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धम्मसंघांच्या परिधी क्लासमध्ये. आज आमचं 113वं लेक्चर आहे आणि आज आपण महापरिनिब्बाण सुत्ताचं पुढे कंटिन्यू करत असताना टॉपिक घेणार आहे दुःशील आदिनव आणि शीलवंत आणि संसा. ठीक आहे. आतापर्यंत आठवतंय का आपण सगळ्यांनी महापरिनिब्बाण सुत्त कुठपर्यंत पाहिलं होतं? कोण कोण होतं लास्ट टाइम? खूप दिवसांनी आपण घेतोय खरं तर महापरिनिब्बाण सुत्त. कुणाला आठवतंय? पूर्वाला आठवतंय? सर केलं होतं पण आठवत नाही. ओके. मोठ्यांपैकी काय सुरू होतं महापरिनिब्बाण सुत्तामध्ये? ओके, महापरिनिब्बाण सुत्त हे कोणत्या पिटकामध्ये येईल मग? महापरिनिब्बाण हे सुत्त आहे, सुत्त पिटकामध्ये येईल. अजून डिटेल मध्ये कोण सांगेल? अजून एक मोठ्या पुस्तकामध्ये येईल. त्रिपिटक मध्ये. अरे त्रिपिटक मध्ये सगळे त्याच्यामध्ये सुत्त पिटक, दीघ निकाय विसरलेत का? दीघ निकाय बघा बघा मागे पानं बघा तुमच्या नोट्स मध्ये, तुम्ही नोट केलं असेल तर. ठीक आहे. ओके, दीघ निकाय मध्ये आपण महापरिनिब्बाण सुत्त बघत होतो. सर आपण महापरिनिब्बाण सुत्तामध्ये पाहिलं होतं. 95th लेक्चर होतं आपलं. आणि त्याच्यात ते भगवान बुद्धांनी म्हणजे जे वज्जी होते लिच्छवी, जे वैशालीचे रहिवासी होते, ते भगवान बुद्धांकडे गेले होते. भगवान बुद्धांनी ते सांगितले होते 7 त्यांचे गुण सांगितले होते की का बरं त्यांना हरवू शकत नाही लिच्छवीला. अपरिहानीय धम्म. बरोबर बरोबर. ते 7 गुण त्यांनी सांगितलेले होते की वज्जी लोक वृद्धांचा आदर करतात, स्त्रियांचा आदर करतात, धार्मिक कार्यात अग्रेसर असतात, ठीक, बरोबर दानशील असतात, बरोबर पूजा बरोबर. धर्माचा ओके उपदेश करणारे असतात. जी, एक मिनिट. तिथपर्यंत झालं. मग तिथपर्यंत झालं होतं. हा एक मिनिट. मग हे तर बुद्ध सांगतायत, पण त्यांना विचारायला कोण गेलं होतं? आठवतंय इतरांना? चित्रा मॅडम सोडून कोणाला आठवतंय कोण विचारायला गेलं होतं आणि कोणी पाठवलं होतं? बरेच लोक वत्सकार ब्राह्मण गेला होता बुद्धांना विचारायला. बरोबर. आणि त्याला कोणी पाठवलं होतं? कोणी पाठवलं होतं? कोणत्या राजाने अजातशत्रू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. मग आता बुद्धांनी ते सांगितलं, मग त्याच्यानंतर आपण काय बघितलं महापरिनिब्बाण सुत्तामध्ये? कोणाला आठवतंय अजून? नसेल तर मग चित्रा मॅडम सांगा. आपण भिक्षूंसाठी अपरिहान्य धम्म पाहिला, बरोबर? त्यांनी पण खूप अपरिनिहाय धम्म पाहिलेला आपण. व्हेरी गुड, म्हणजे व्हेरी त्यातले गुड. ते 7 गोष्टी जे सांगितल्या ना ते बरोबर. सांगितलं. भिक्षूंसाठी की भिक्षूंची प्रगती कशी होत राहील, भिक्षू जर एक जिथपर्यंत भिक्षू लोक हे करत राहिले त्यांची हानी होणार नाही. ठीक आहे. हे आपण पाहिले. नंतर आपण कोणत्या तरी भंतेंची एक स्टोरी बघितली की भंतेजी एका म्हणजे बुद्धांबद्दल काहीतरी बोलतायत. कोणती स्टोरी होती? म्हणजे कोण कोण बोलत होतं? त्यांनी सिंहनाद केला असा रेफरन्स येतो एक सुत्तामध्ये. सारीपुत्तचा सिंहनाद. हो बरोबर. काय बोलले सारीपुत्त त्याच्यामध्ये? वस्तूमध्ये काय बोलले सारीपुत्त त्याच्यामध्ये? की आतापर्यंत झालेल्या सगळ्या बुद्धांमध्ये हे बुद्ध सगळ्यात श्रेष्ठ आहे असं काहीतरी ते बोलले होते ना, सोप्या भाषेमध्ये. बुद्ध म्हणतात अरे हा बोल. मेरे को ये पता है कि बुद्ध उनको गिज्जकूट में लेके गए थे. गिज्जकूट मध्ये होते. क्या बात है. गिज्जकूट आता मला आठवत नाहीये प्रॉपर त्या ठिकाणी गिज्जकूट में थे की नाही. हाँ मैंने सुनी थी स्टोरी. ओके, खूप छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक है. गिज्जकूट. व्हेरी गुड निवांशी. ठीक है. अभी बोलने के टाइम पहले हात दिखाना. ओके. मग नंतर झालं काय? मग सारीपुत्तांनी सिंहनाद केला. मग बुद्ध म्हटले अरे असं कसं म्हणतोय? मग त्यांनी त्याचं एक कारण सुद्धा दिलं आणि मी तुम्हाला एक कारण अट्टकथेमध्ये काय कारण येतं ते पण सांगितलं. मग आपण आता याच्या पुढची स्टोरी बघणार आहोत. बरोबर. करायचं आपण सुरू? कोणाला काही विचारायचंय का? ठीक आहे. ओके. ठीक आहे. नवीन लोक पण जॉईन झालेत. आपण त्यांची ओळख घेऊया क्लास नंतर. आता आपण हा टॉपिक सुरू करूया. ठीक आहे. आता दुःशील आदिनवा. काय वाटतं या शब्दावरून? एक शब्द तर आपला ओळखीचा आहे, दुसरा शब्द थोडा नवीन नवीनसा वाटतोय. करा, गेस करा बरं काय मिनिंग असेल याचा.
मिनिंग करा, गेस करा. दुःशील म्हणजे काय, काय वाटतं? ओके निवांश, दुसरं बाई हात वर करा. दुसरं आधी कॅमेरा सुरू करू. अजून एक मिनिट, एक मिनिट. ठीक आहे, हा एक मिनिट. लक्ष्मीताई बोलतात. सांगा काय वाटतं? दुःशीलचा अर्थ वाटतो की वाईट शील. वाईट शील म्हणजे असेल. ठीक आहे, चालेल. ओके, समीक्षा, मधुरा. दुसरं शील अदिन्न दाना. ओके ओके ओके. पूर्वा, काय वाटतं पूर्वा? तर दुसरीला म्हणजे दुसरं. दुसरं, अच्छा. आर्याला काय वाटतं आर्या? माझं समजलाच नाही काही बघते बात त्याला नाही, आपण काय. याचा अर्थ बघतोय. हे दुःशील आदिनवचा आपण अर्थ बघतो. निवांशीला काय वाटतं? निवांशी, क्या हो सकता है इसका मुझे तो मीनिंग? लगता है कि शील शील. ओके. मी सांगू? हा बोल आर्या. मी दुसरा वर्ड आदिन्न दाना. अदिन्न दान, अच्छा. अजून कोणी गेस करेल? मतलब डाउट है कि वो हो सकता है. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. अदिन्न दाना. तर आता मी सांगू? दुःशीलचा अर्थ काय? कोणी सांगेल अजून? तर ते अदिनव आहे त्याचा अर्थ कोणीतरी मला दुर्शील, दुर्शील शब्द नाही आहे. ठीक आहे, बघा तिथे तिथे सील शब्द आहे, बरोबर? सील, बरोबर. आणि त्या सीलच्या समोर दू लागलाय. मीन्स वॉट, की दू लागला म्हणजे काहीतरी चुकीचं आहे, काहीतरी रॉंग आहे. ठीक आहे, मग शील तर आहे पण चुकीचं आहे. मग लक्ष्मीताई म्हटलं तसं एकदम बरोबर, की चुकीचं शील किंवा वाईट शील, मग त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? थँक्यू. दुर्गुणी म्हणजे किंवा दुःशील लोक आहेत. ठीक आहे, दुःशील म्हणजे त्यांचं आचरण चांगलं नाहीये. ओके, इसका मीनिंग ऐसा होगा दुःशील. आता आदिनव, मग आता दुःशीलचं आदिनव म्हणजे काय? दुःशीलचे परिणाम म्हणायचं आपण की दुःशीलचे फळ म्हणायचे? काय असेल ते? दुष्परिणाम, दुष्परिणाम, बरोबर. दुष्परिणाम. ओके ठीक है, तो हमने यहाँ पे इसका मीनिंग अभी डिकोड कर दिया है. काय वाटतं मग तुम्हाला, जर बुद्ध आता सांगतील की बाबा तुम्ही जर शील पालन करत नसाल, जर तुम्ही शीलाचं उल्लंघन करत असाल, तर याचे काय दुष्परिणाम असतील? आता आपण बघूया. हा बोला लक्ष्मीताई, नंतर पूर्वाताई बोलतील. तर आदिनवाचं काय सांगितलं? आदिनव म्हणजे दुष्परिणाम. ठीक आहे, किंवा त्याचे बॅड इम्पॅक्ट किंवा बॅड रिझल्ट. ठीक आहे, त्याचे दुष्परिणाम काय असतील? ठीक आहे, पूर्वा काय बोलतोय का? सर हे दुःशील अदिनवा बोलला तुम्ही, तर त्याच्या दोघांचा मिनिंग काय होतो मी सोबत, त्याला तेच काय सांगतोय म्हणतो राणी, आपण? तेच सांगतोय. दुःशील म्हणजे दुःशील. दुःशीलचा अर्थ कसा होतो, की जो शील पालन करत नाहीये किंवा त्याचे शील खूप खराब आहेत, किंवा तो पापी व्यक्ती आहे, म्हणजे शिलांचं पालन करत नाहीये, रोज शील तोडतोय आणि सगळे शील तोडतोय, आपण असं म्हणूया. दुःशीलाचे दुष्परिणाम. ठीक आहे, ओके. या दोघे शब्दांचा अर्थ होईल दुःशीलाचे दुष्परिणाम. आता मी असं ठरवलंय की आपल्या प्रत्येक लेक्चर वरती आपण एक एक टेस्ट घ्यायची, त्याच्यामुळे काय होईल, आपली रिव्हिजन होईल. ठीक आहे, नंतर विसरून जाऊ नका. ओके ठीक आहे, मग काय वाटतं आता आता आपण डिस्कशन करूया. बुद्ध म्हणतायत की दुःशीलचे दुष्परिणाम आहेत. ओके, मग काय दुष्परिणाम असतील? अभि गेस करो, की सोसायटीमध्ये, आपल्या समाजामध्ये जर कोणी एखादा शिलाचं पालन करत नसेल. ओके, किती प्रकारचे शील आहे आर्या? काय सर? किती प्रकारचे शील आहे? सर्दी झाली तुला? अट्टशील. हो अजून ते काय चाललं. पंचशील आहे. अट्टशील, पंचशील, हा हा. आणि अट्टशील आणि पंचशील, दशशील. दशशील. ठीक आहे, सर्दी झाली तुला? हो झाली, ते काजळ लावलं ना. पंचशील आपण पाहिलं, पंचशील आपण रोज घेतलं पाहिजे. अठ्ठशील आपण कधी कधी घेतलं पाहिजे? पौर्णिमा, अमावस, पौर्णिमा आणि अमावास्या आणि अमावस, अष्टमी. आणि जेवढा आपलं कमी तो. हा पूर्वा बोल, आणि ना, आर्या बोल. हा, आणि आपलं जेवढं पण म्हणजे आपल्याला कधी पण वाटेल की आपल्याला अट्टशील घ्यायचे, आपण तेव्हा पण घेऊ शकतो. क्या बात आहे बेटा, व्हेरी गुड, खूप छान, बरोबर. जेव्हा इच्छा असेल, जेव्हा जमेल तेव्हा आपण अष्टशील घेऊ शकतात. आणि दशशील कोणासाठी असतात? भिक्षू लोकांसाठी. मग जर आता बुद्ध म्हणतायत की ह्या शिलांचं जो पालन करत नसेल, मग त्याचे काय दुष्परिणाम असतील, बरोबर? काय वाटतं तुम्हाला? हा बोल पूर्वा, क्या लगता है आप तर लोगों को? मला एक क्वेश्चन आहे. याच्या याच्या
संदर्भात आहे का? इसके रिलेटेड कुछ तो सर अट्टशीलच्या बारेमध्ये. अट्टशीलच्या बारेमध्ये. ठीक आहे, विचार. सर अट्टशील मध्ये काय काय करायला पडतं आपल्याला घ्यायचंय तर? काय काय करायला पडतं ना? ठीक आहे, आपण बघूया. ठीक आहे, अट्टशील मध्ये काय होतं ऍड? पंचशिलामध्ये 3 शील नवीन ऍड होतात, बरोबर? ठीक है, तो आता दूसरा टॉपिक होऊन जाईल, तो आपण नंतर घेऊया. अभी इसको खत्म करते हैं. ठीक है, दुःशीलाचे काय? आता मला इस सवाल का जवाब दो की बाबा आता कोणी दुःशील आहे तर काय होईल, म्हणजे त्याचे काय दुष्परिणाम असतील. करा, गेस करा किंवा सांगा. सोसायटीमध्ये बरेच एक्झाम्पल बघून आपण याचा आन्सर करू शकतो. ओके, निवांशी काही निवांशी ने हाथ ऊपर किया है, बोलो निवांशी. सर एक चीज हो सकती है, कभी कोई कोई रह रहा होगा वो शील का पालन ही नहीं करता है, फिर तो क्या होगा? पक्षीलाचं पालन तो करत वो नाहीये. वो सब कुछ भी नहीं कर रहा है तो वो क्या होगा बताओ मैं? अच्छा, हाँ बताओ. हाँ. वो नरक में जा सकता है और कभी उसके साथ गलत हो सकता है. ओके ओके, ठीक आहे. नरकात जाऊ शकतो किंवा वाईट होऊ शकतो असं निवांशी सांगते. अजून कोण सांगेल? ओके, संदेश दादा. अरे मला अच्छा, मधुराचा हात नाही दिसला. थांब. हा, बोला दादा. शिलाचं उल्लंघन केलं तर तसंच त्याला दंड पण मिळतो आणि ते आपल्या भारतीय संविधानामध्ये पण दिलेलं आहे. एकदम तर बरोबर. शील हे खूप महत्वाचे आहे जीवनामध्ये. खूप छान, खूप छान. येस, मधुरा. हो. जर कुठल्या व्यक्तीने शीलाचं पालन नाही केलं तर तो पुढील जन्मांमध्ये 4 अपाय भूमीमध्ये जाऊ शकतो. ओके, आता मला प्रेझेंटली सांगा, बरोबर? आता आसपास आपल्या शहरामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये समजा कोणीतरी असा व्यक्ती तुमच्या ओळखीमध्ये असेलच की तो अजिबात त्याचं आचरण चांगलं नाहीये, उसका बिहेवियर अजिबात चांगलं नाहीये, बरोबर? मग शीलभंगामध्ये काय काय येतं? प्राण्याची पाता येतं, ओके, पाण्याची पाता येतं, नंतर काय काय येतं? अदिन्नदाना, चोरी आहे, व्यभिचार आहे, खोटं बोलणं आहे. सर सर और मेरे को एक ये एक है मिनट, जो पहिले अपना माइक, जब मैं बोलूं तब माइक शुरू करो. बोल आर्या, कॅमेरा सुरू ठेव तुझा, बोलायचं सुरू कर. हा. तुम्ही पाण्याची पाता त्याची मिनिंग सेंड करू शकता? हो, पाठवतो ना, क्लास नंतर पाठवतो. हा, मला ग्रुपमध्ये कारण माझं मेसेज टाक. नाही राहते. तुझं सगळं पाठ झालंय बघा. तू लहान मुलांची छान छान पूजावंदना पाठ झाली. आता कॉन्फिडन्स आलाय, न बघता बोलू शकतात. व्हेरी गुड. येस पूर्वा, मेरे को आंसर बताओ. काय हा दुष्परिणाम? सर. हो सर, आपल्या लाईफमध्ये ना आपल्याला खूप काही नॉलेज आहे पण आपल्याला ते घ्यायला हवं. आणि अरे शिलाबद्दल सांग, काय होईल जर कोणी शील तोडते तर काय होईल? बोल निवांशी. सर त्याची आहे ना म्हणजे डिसिप्लिन जे बिहेवियर आहे ना ते म्हणजे बिघडून जाईल सर. अच्छा, सर ओके. हा, निवांशी. और और उस पे ये होगा हत्या, उसको ही हा, बहुत ये होएगा. ठीक आहे, ठीक आहे. मतलब हा, मधुरा, मला वाटतं लहान मुलांचाच क्लास चालू आहे. व्हेरी गुड. हा, बोल मधुरा. जर त्याने शिलाचं पालन नाही केलं तर त्याला ना सोसायटीमध्ये रिस्पेक्ट नाही राहणार. एक्झॅक्टली. मागे नाही कोणी भाव और नाही देत उसकी अशा लोकांना. इन्सल्ट होएगी. इन्सल्ट, क्या बात आहे, क्या प्रॉपर वर्ड सर बोला. मला अजून एक सजेशन आलंय माझे मुलं पूर्वा. बघा किती हुशार आहेत. या मोठ्यांना काहीच येत नाही, सर एकदम भारी पडतात, शाणे पडतात सगळे. त्यांना वाटतं हमको बहुत कुछ आता है की सर नाही? मोठे लोक क्योंकि काहीच बोलत नाही. अरे मग काय, आता मुलांचा क्लास आहे, आम्हाला तर खूप माहिती आहे, असं सर तसं असं काहीतरी. और एक और चीज रहेगी कि उनकी इंसल्ट तो होगी ना क्योंकि वो हत्या करेंगे और कितना व्हेरी सब करेंगे. गुड, व्हेरी गुड. आता इंसल्ट मुलं, अभी बच्चों नहीं, पूरा क्लास है पूरा. आणि सर कहने से पूर्वा. यस, या बेटा प्लीज कॅरी ऑन. हा, बोल. हा सर, जर आपण ते केलं नाही ना शिलाचं पालन तर आपण वाईट मार्गाला सुद्धा जाऊ शकतो आणि आपल्याला म्हणजे एक्झॅक्टली, व्हेरी गुड. समोरचा खूप मस्त. सम पूर्वा आहे ना, पुढे खूप छान बोलू शकते. पूर्वाला फक्त पॉइंट दिला ना, पूर्वा खूप सारं चांगलं बोलू शकतं असं वाटतं मला. बस अभी हो गया. ठीक आहे, चालेल. आता आपण बघूया की आणि बुद्ध काय म्हणतायत. बस बच्चा लोग, अभी कंटिन्यू करने दो, मला कंटिन्यू करू द्या. थांबा. मग आता बुद्ध काय म्हणतायत? ठीक आहे, तुम्ही शील करताय, तुम्ही नरक वगैरे केलं, पण आता प्रेझेंटली बघा बरं आता बुद्ध काय म्हणतायत. आता बुद्ध बघा कुठे आहे? आता को भगवा पाटली गाम इके. कुठे आहे पाटली गाम? कुठे आहे?
कोई बताए सर मी तो स्क्रीनशॉट काढू ना? हा बरं काढ, काही हरकत नाही, ठीक आहे काढ. पण यातनं स्क्रीनशॉट काढून तुला काय भेटणार? इसमें से पाली में कुछ समझ में नहीं आएगा. मी जे सांगतोय ते नोट डाऊन कर वाटलंस. पाटली गाम, पाटली गाम म्हणजे कोणती काय कोणतं गाव आलं पाटली गाम? पाटलीपुत्र. पाटलीपुत्र म्हणजे आताच रिसेंट आता करंट मध्ये कोणतं? पटना. पटना. व्हेरी पटना गुड. पटना. ठीक आहे. उपासके आमंत्रेसी, मग त्यांना बुद्धांना तिथे आमंत्रित केलं गेलं. ठीक आहे. ओके, मग बुद्धांनी काय केलं? अथर्व भगवा पाटली गामी की उपासके आमंत्रेसी. मग त्यांना बुद्धांनी काय केलं? तिकडच्या उपासकांना हे आता 5 प्रकारचे आदिनवा दुःशीलाचे जे दुष्परिणाम आहेत, जर तुम्ही शीलभंग केले त्याचे काय दुष्परिणाम होतात या ठिकाणी बुद्ध सांगतात. बुद्ध आता पाटली गाव म्हणजे पाटलीपुत्रामध्ये गेलेले आहेत. पाटलीपुत्राचे जे गाववासी लोक आहेत, उपासक उपासिका आहेत, त्यांनी बुद्धांना आमंत्रित केलं आणि एका ठिकाणी छान सगळे बसलेले आहेत. बुद्ध पूर्वेकडे तोंड करून बसलेले आहेत. बुद्धांच्या मागे सगळा संघ बसलेला आहे आणि बुद्धांच्या समोर उपासक संघ उपासिका संघ बसलेला आहे आणि बुद्ध सांगतात की बघा 5 प्रकारचे दुष्परिणाम आहे जर कोणी शील पालन करत नसेल तर. इद गहपतियो दुस्सीलो शील विपन्नो पमाध अधिकरणं महितं भोग जानिंग निगच्छति. काय म्हटलंय की एखादा दुःशील व्यक्ती आहे ना, शील विपन्न, जो त्याची शील तोडतोय किंवा शीलाचं अजिबात पालन करत नाहीये, पमाद अधिकरण, प्रमादामध्ये आळसामध्ये आहे, खूप साऱ्या ऍडिक्शन त्याला लागलेले आहेत. बरोबर. तर अशा व्यक्तीचं माहिती काय होतं? महतिंग भोग जानी, म्हणजे त्याची जी प्रॉपर्टी आहे ना, बरोबर, त्याची प्रॉपर्टी असेल किंवा त्याचं जे काही संपत्ती असेल ना, त्याचा नाश होत जातो. ठीक आहे. जर कोणा एका व्यक्तीला जो शील पालन करत नाहीये आणि त्याला खूप साऱ्या प्रकारचं ऍडिक्शन आहे, मग दारूचं असो की इतर काही पण ते ऍडिक्शन असो, वाईट ऍडिक्शन असो, ऍडिक्शन नेहमी वाईटच असतात. ऍडिक्शन असतील, तो काय करेल? त्याच्यामध्ये पैसा खर्च करेल, त्याच्या आहारी गेलेला असेल. बरोबर. खूप, आणि याच्यामुळे काय होईल? प्रॉपर्टी जी त्याची संपत्ती आहे, वेल्थ आहे, ती हळूहळू कमी 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 डिक्रीज होत जाईल. राईट. प्रॉपर्टीचा नाश होईल असं बुद्ध सांगतायत, कारण की खूप साऱ्या ऍडिक्शन मध्ये लागलेला आहे, खूप साऱ्या गोष्टींमध्ये लागलाय. तर म्हणजे पहिलं काय की संपत्तीचा ऱ्हास होईल. तर कोणी माईक बंद कर. हा, ठीक आहे. जर कोणी शील पालन करत नाहीये तर त्याचा तो प्रमादामध्ये आहे आणि त्याची प्रॉपर्टी किंवा त्याची संपत्ती तो निगच्छति, ती त्याचा ऱ्हास होईल किंवा ती कमी कमी होत जाईल. बरोबर. अयं पठमो आदिनव दुःशीलिस शील विपत्तिया, की हे पहिलं दुष्परिणाम आहे. बरोबर. पटलं का हे? थांबणी भाषे पटलं हे? बरोबर. सर मी अजून एक सांगू. हो सांग. जर त्या माणसाने पूर्ण हे त्याच्या मनी हे केले तर त्याला पुढे होऊन खूप लॉस होतो. लॉस होईल ना, खूप सारे व्यर्थ पैसे त्याच्यामध्ये खर्च करत राहील. एखाद्या वाईट गोष्टीची लत लागली असेल तर तिथे सारखा पैसे खर्च करेल. बरोबर. दुःशील व्यक्ती आपण बघतो ना, खूप साऱ्या लोकांना खूप साऱ्या प्रकारची व्यसनं सुद्धा असतात. ओके. हा, निवांशी. सर उसको एडिक्शन भी हो रहा है और वो गलत चीज में पैसे भी डाल रहे हैं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. मग आता दुसरं बघूया. पुनच परं गहपतयो दुःशीलस शील विपन्नसन पापको किती सद्धो अभ्भू गच्छति. बघा बघा गृहपतींनो, ऐका. मग काय होतं? दुःशीलस, हा जो दुःशील व्यक्ती आहे ना, शील विपन्नस, आता हा तर शील काय पालन करत नाहीये. पापको किती सद्धो, किती म्हणजे काय? कीर्ती. ठीक आहे. कीर्ती म्हणजे काय? फेमस होणं. बरोबर. पण या कीर्तीच्या पुढे माहिती काय शब्द लागलाय बघा? पापको. आता हे जो व्यक्ती आहे हा जर शील पालन करत नाहीये तर याचं काय होईल? पापको किती सद्धी अभ्भू गच्छति, म्हणजे समाजामध्ये चार चौघामध्ये ना याची निंदा होईल. लोक आधी पाठीमागे तर बोलतील याच्या पाठीमागे, नंतर तोंडावर पण बोलायला सुरू करतील. अरे हा कसा आहे, हा तर असा करतो तसा करतो. बरोबर. अख्ख्या कॉलनीमध्ये, अख्ख्या बिल्डिंग मध्ये, सोसायटी मध्ये त्या व्यक्तीची म्हणजे कसं तसं नाव खराब होईल. बरोबर ना. जर कोणी शील पालन करत नसेल तर, व्यभिचार करत असेल किंवा इतर त्याला नशा पत्ता असेल तर किती नाव खराब होईल. बरोबर. हे आपण दुसरं दुष्परिणाम पाहिलं. राईट. पटलं का हे सगळ्यांना मोठ्यांना? बरोबर. ओके. हे झालं आपण दुसरं. आता तिसरं काय?
सर मैं एक ये बताऊँ क्या बोलो. कि वो फिर इसमें जब इसलिए ना कि शील में पंचशील में नीचे ही सूर्य मेरे मच्छर डाले हैं ना व्हेरी गुड. फिर वो तो आखिर में आहे. सबसे पहिले आता आपण सगळ्या शिलांबद्दल बोलतोय. एक मिनिट हं. ओके आपण आता सगळ्या शिलांबद्दल बोलतोय. सॉरी. ठीक आहे. किती घ्या. हा. काय म्हणतोय पुढे आता पुण्यचपरं गहपतयो शीलसो शील विपन्नो यं देव परिसंग उपसंकमती. मग आता हा जो दुशील व्यक्ती आहे ना हा कोणत्या पण सभेमध्ये गेला, कोणत्या पण लोकांमध्ये गेला. एक मिनिट. ठीक आहे. मग हा जो दुशील व्यक्ती आहे, आता आपण तिसरं दुष्परिणाम बघतोय. हा जो दुशील व्यक्ती आहे हा कोणत्या पण सभेमध्ये गेला, कोणत्या पण लोकांमध्ये गेला, मग काय होईल? मग ती सभा क्षत्रिय म्हणजे क्षत्रियांची असो की ब्राह्मणांची असो की गृहपती का सगळ्या लोकांची असो, वा यदि समण परिसंग किंवा भिक्षू संघ असो, श्रमण ब्राह्मणांचा किंवा भिक्षू संघ असो त्याच्यामध्ये पण गेला, तर काय होईल? अविसारदो. विसारद म्हणजे काय वाटतं तुम्हाला? विसारद शब्दावरून, विसारद शब्द थोडा ओळखीचा वाटतोय का? नाही. विशारद शब्द माहिती? विशारद हुशार एकदम त्या गोष्टीमध्ये निपुण. बरोबर, हुशार आहे, टॅलेंटेड आहे. आणि त्याच्या समोर जर अ लागला तर काय होईल? निपुण नसलेला. निपुण नाहीये. मग कसा आहे तो? समजा आता विशारद लोकांना त्यांच्याकडे नॉलेज असतं, हुशार असतात आणि कॉन्फिडंट असतात, राईट? हा अविसारदो अजिबात कॉन्फिडन्स नसेल, असं लपून अनकॉन्फिडेंट. लपून छपून कुठेतरी असं कोपऱ्यामध्ये बसलेला असेल, बरोबर? एकदम लपून छपून बसलेला असेल की बाबा कोणी मला ओळखायला नको, कोणी माझ्याकडे म्हणजे बघायला नको, बरोबर? लोक माझ्याबद्दल बोलतात तर म्हणजे असं एकदम लपून छपून बसलेला असेल, काही त्याला कॉन्फिडन्स नसेल, बरोबर? उपसंकमती. आणि मंकू भूतो. कसा असतो तो? मंकू म्हणजे मुढासारखा असतो, मंद किंवा मूर्खासारखा असतो एकदम, म्हणजे तो होश मध्येच नाहीये, बरोबर? आपल्या दुसऱ्याच त्याच्या कथेमध्ये असेल, दुसऱ्या त्याच्या विचारांमध्ये असेल, बरोबर? असा हा व्यक्ती दुःशीलाचे हे तिसरं दुष्परिणाम आहे. चार चौघांमध्ये जाताना, लोकांमध्ये जाताना पण एकदम कोपरा पकडलेला असतो. बघा तुम्ही बघितलं असेल, एक मी एक्झाम्पल देतो. समजा आपण कोणत्या लग्न कार्यक्रमामध्ये गेलो आणि आपल्या नातेवाईकांमध्ये जर कोणी मस्त असे असतील, बरोबर, घेतलेले, कसे असतात ते लोक? कोपरा जाऊन बसलेले असतात, है का नाही? जस्ट मला आता एक पर्टिक्युलर व्यक्ती आठवला, बरोबर? तुम्हाला आठवतंय कोणीतरी असं असेल मस्त, जे एकदम दुःशील असतील, ते एकदम चार चौघां एकदम कुठेतरी बसलेले असतील किंवा म्हणजे समोर येत नाही, आले तरी असे लपून छपून बसलेले असतात, बरोबर? तर हे तिसरी गोष्ट आहे. जर कोणी शील पालन करत नसेल तर हे त्याचा दुष्परिणाम आहे, बरोबर? कसा? समाजामध्ये गेल्यानंतर सुद्धा काय होईल? लपून छपून बसलेला असेल, जसं काय तो कोणता तरी तो अपराधी टाईप बसलेला असेल, काय त्याला काहीच कॉन्फिडन्स नसेल, चेहऱ्यावरती काही तेज नसेल, बरोबर? ओके, ही झाली तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट काय काय वाटतं बघा? सम्मूढो कालं करोति. काय होतं आता इथे की बुद्ध म्हणतात की हा जो दुःशीलो आहे ना, शील विपन्नो सम्मूढो कालं करोति. कालं करोति शब्द झालाय आपल्याला. काय बरं का कालं करोति म्हणजे? क्या लगता है आप लोगों को? कालं करोति म्हणजे मेरे को लगता है कि ओके, मराठीमध्ये असं म्हणतात काल, की बाबा त्याचा काळ आला, किंवा बाबा प्रत्येकाचा काळ येईल. ओके, म्हणजे काय? मतलब मृत्यू येईल असं म्हणतात. ठीक आहे. आता सगळ्यांचा वेळ येईल. ओके, सम्मूढो कालं करोति. सम्मूढ म्हणजे काय? मूढ म्हणजे काय? मूर्ख किंवा तो होश मध्ये नाहीये. ठीक आहे. होश मध्ये नसताना कालं करोति. होश मध्ये नसताना तो त्याचा म्हणजे मृत्यूला जाईल. आता होश मध्ये नसताना मृत्यूला जाईल म्हणजे काय? जेव्हा मरण येईल ना, आणि सर थांब एक मिनिट आर्या. जेव्हा मरण येईल ना, तो होश मध्ये नसेल की बाबा हे मरण आहे की काय आहे, कळेल? तो म्हणजे तो तितका सजग नाहीये, इतका तो म्हणजे पेशंटली ते बघणार नाही समजा, बरोबर?
जर एखादं कोणी मरण एक्सपिरियन्स करतंय, आता मरण काळ जवळ आलाय, तर कसा तो मूढ मध्ये असेल, म्हणजे होश मध्ये नसेल, त्याला कळणार नाही की हे काय सुरू आहे. पण याच्याच विरुद्ध जर कोणी समर्थ विपश्यना करणारा असेल, कोणी शिलवान असेल, त्याला कळेल की बाबा माझा टाइम आलेला आहे. बरोबर. गुरुजी म्हणतात की विपश्यना खरं तर हे मरण्याची कला आहे. जेव्हा म्हणजे मरण येताना आपण किती सजग असलं पाहिजे असं गुरुजी सांगतात. बरोबर. तर विपश्यना आपल्याला इथेच कामात येते. जेव्हा विपश्यना करत असताना जेव्हा हा प्रसंग येईल, तेव्हा आपण आपल्या चित्तामध्ये ह्या होणाऱ्या जे संस्कार आहे, जे संखार उत्पन्न होतील, त्याला तसे बघत जाऊ. नवीन एंड टाइमला, एंडिंगला कोणतं असं संखार वरती येईल आणि आपल्याला अपाय भूमीमध्ये घेऊन जाईल सांगता नाही येत. म्हणून त्यावेळेस विपश्यना कामात येते. मग त्याला काय म्हणतात की तो होश मध्ये आहे, होश मध्ये असताना मरण पावतोय. ठीक आहे. विपश्यना करणारे लोक, मेत्ता करणारे लोक हे नेहमी होश मध्ये मरण पावतात असं धम्म सांगतात, असं गुरुजी सांगतात. यस निमांशी. सर मेरा एक और चीज है कि वो नशे में रहेगा तो फिर उसका मन भी काम नहीं करेगा. बरोबर. होश मध्येच नाहीये तो, जर तो नशेमध्ये पण असेल तर येईल. ओके. इसका दिमागी काम नहीं करेगा. ठीक आहे. 5 आता सगळ्यांनाच माहिती आहे. आपण डायरेक्ट ह्या उत्तरावरती येऊन जातो, कारण की आपल्याला कम्म विभाग खूप चांगल्या प्रकारे माहिती. काय म्हणतात? पुनच परंग गहवतियो दुःशीलो शील विपन्नो कायस्स भेदा परंग मरणा अपायं दुर्गतिं विनिपातं निरयं उपपज्जती. काय होतं मेल्यानंतर? कायस्स भेदा, हे शरीर सोडल्यानंतर, परमरणा मेल्यानंतर, अपायं दुर्गतिं, अपाय भूमीमध्ये जातात, दुर्गतिं विनिपातं, दुर्गतीमध्ये जातात, विनिपात पडतात त्या ठिकाणी, निरयं उपपज्जती. निर्यंग म्हणजे काय? निर्य काय शब्द आहे? निर्य बोलो, काय शब्द आहे निर्य? नरक. निरक. ओके. नरक. नरकाला निरय म्हणतात. निरय म्हणजे एकदम खालचं, एकदम फर्स्ट फ्लोअर वाला निरय. ठीक आहे. इथं गेल्यानंतर लोक हजारो वर्ष वापस नाही येत. ठीक आहे. हजारो लाखो वर्ष वापस नाही येत. ठीक आहे. तो असं निरय, या निर्यामध्ये पडतो जर कोणी शीलपालन करत नसेल तर. बरोबर. सो हमने पहिले क्या देखा? आपण पहिले बघितलं की तो कसा करतो, त्याची सगळी तो प्रॉपर्टी, जितकी पण प्रॉपर्टी असेल सगळी प्रॉपर्टी तो गमावून बसतो. बरोबर. नंतर काय होतं की त्याला आपण म्हणूया की नाही, त्याची प्रशंसा नाही होत. त्याची काय होते, त्याला आपण म्हणूया की लोक त्याची निंदा करतात. बरोबर. समाजामध्ये पूर्ण म्हणजे तो दुष्कीर्ती. इनफेमस होतो किंवा नोटोरियस अजून शब्द असा काहीतरी. ठीक आहे. तिसरं काय? कुठे पण गेला तर असा मूर्खासारखा किंवा काही कॉन्फिडन्स नसलेला, बरोबर, असा एकदम निर्बुद्धी टाईप बसलेला असतो कुठे पण गेला तरी. बरोबर. कॉन्फिडन्स दिसत नाही तो, त्याला माहितीये की तो पापी आहे, म्हणून तो तसा बसलेला असतो. चौथं, आता तो ध्यान करत नाहीये, शिलवान नाहीये, बरोबर, विपश्य नाहीये, तर काय होईल? जेव्हा त्याचा काळ येईल, जेव्हा तो मृत्यूला जाईल, तेव्हा काय होईल? तो होश मध्ये नसेल. ठीक आहे. 5वं आहे सगळ्यात महत्वाचं, की हे आयुष्य संपल्यानंतर तो निरयामध्ये जाईल, नरकामध्ये जाईल. कारण की इतक्या प्रकारचे शीलभंग केलेले आहेत, ते नक्कीच तो निर्यामध्ये जाईल, नरकामध्ये जाईल. बरोबर. पटलं का हे? पटलं? मला विचारायचं ह्या टॉपिक बद्दल. मतलब इसमें आपने प्रमादठाना भी बताया था ना? प्रमादठाना म्हणजे तेच, प्रमाद करतोय, आळस करत आहे. ठीक आहे. आणि शील पालन करत नाहीये. ते ना इथे बघा फर्स्ट पॅरामध्ये जे फर्स्ट वाल्याचे ना जे सर्व याच्यामध्ये आलंय पुनच परंग गहपतयो. बरोबर. त्याचा अर्थ काय? पुनच परंग, पुन्हा. बघा, पुन्हा परत, च अपरंग. बघा, अजून आहे, च अपरंग. बघा, अजून आहे, च अपरंग म्हणजे अजून पण आहे. ठीक आहे. पुनच अपरंग, बघा अजून पण आहे. ते काय आहे? मग गहपतियो, जसं मी म्हणेल बघ समीक्षा अजून आहे, बरोबर, तसं पुनच परंग गहपतियो. ओके. पुन्हा आहे म्हणजे अजून आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. असा याचा अर्थ होईल. व्हेरी गुड. ठीक आहे. सो हे आपण काय पाहिले? आदि नव पाहिले. आता आपण काय बघूया? काय बघू आपण आता? अनिसंसा. अनिसंसा म्हणजे काय? आता सीलवंतं अनिसंसा बोले तो क्या? गेस करा आता. आता सगळ्या लहान मुलांनी आपला माईक बंद करायचा आहे.
शीलवंतं आणि 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 संसार शब्द आपला झालाय, खूप आधी झालाय. मेत्ताच्या चॅप्टर मध्ये झालाय आपला. मेत्ताचे फायदे सांगत असताना आपण सर शीलवंत म्हणजे शीलवंत होऊ शकतो ना शब्द. व्हेरी गुड, बरोबर. आणि अजून आणि संसाचा शब्द नाही माहिती, ह्याच्या आधीच लेक्चर केले नव्हते मी. ठीक आहे, ठीक आहे. एक गेस करा. आता आपण दुःशील लोकांचे दुष्परिणाम बघितले. मग आता शीलवंतांचं काय असेल? हॅलो. शीलवंतांचे, हो बोला. बेनिफिट्स, फायदे शीलवंत. फायदे हा, फायदे प्रमिला आत्या बोलताय तर बोला. हा, शीलवंत होण्यासाठी आपलं शीलाचे फायदे होतात की जर आपण समाजामध्ये वावरताना बरोबर, किंवा घरात बरोबर. वावरताना आपल्याला हा, सन्मान मिळतो, आदर मिळतो आणि एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला ओळखलं जातं आणि आपले आदर्श समोरचाही घेतो. क्या बात आणि आहे. आणि खूप छान. आपले आदर्श जर समोरच्याने घेतले तर त्यालाही चांगलं जीवन जगण्यास मदत होते आणि तोही आपल्या आपल्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो आणि चांगल्या पद्धतीने आपला समाज आपण घडवू शकतो. बरोबर. आणि संसा फायदे फायदे कोण म्हटली? समीक्षा मधुरा. शीलाचे फायदे. ओके, बरोबर, खूप छान. ठीक है, अभी हो गया. नहीं, अभी हम लोग तो बड़े बड़े लोग ही बोलने वाले हैं. बड़े लोग बोलते हैं, बड़े म्हणजे लोग. सर शीलवंत असण्याचे फायदे असं ना, त्याचा अर्थ. येस, आणि संसा म्हणजे फायदे, आणि संसा म्हणजे फायदे. ठीक आहे, तुम्ही असं तिथे असं लिहू शकता नोटबुक मध्ये, आदि नव आणि त्याला फुली मारून बाबा त्याचा अँटोनिम काय आहे? आणि संसा. ठीक आहे, आणि संसा. ओके, सो आता मग काय असेल शीलवंत शील पालन करण्याचे फायदे? म्हणजे रोज पंचशिलाचं पालन करत असाल आणि कधीतरी आठवड्यातून अष्टशिलाचं पालन करत असाल, काय फायदे असतील? इसके ऑपोजिट, बरोबर. जे पण आपण आतापर्यंत पाहिलं सब उसके ऑपोजिट काय होईल? पहिलं तर काय? समाजात मान मिळू शकतो. एक अभी आपण स्टेप बाय स्टेप जाएंगे. हा, ठीक आहे, मी पहिले वाचतो. काय होतं आता, जर कोणी शीलवान असेल ना, अपमाद अधिकरण. आता तो प्रमादामध्ये नाहीये, तो खूप प्रयत्नशील आहे, एफर्ट्स टाकतोय, प्रयत्न करतोय, शील पालन करतोय. महत्तंग भोग खंदंग अधिगच्छति. काय होईल? तो काय करेल? तो प्रयत्नशील आहे आणि काय होईल? आणि तो इतर वाईट गोष्टींमध्ये पैसे खर्च करत नाहीये, बरोबर. पैसे चांगल्या ठिकाणी ते सेव्ह करेल किंवा चांगल्या ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करेल, बरोबर. मग काय होईल? ऑब्व्हियसली प्रॉपर्टी पण वाढत जाईल. पहिले सांगितले भोग खंदन अधिगच्छति, प्रॉपर्टी वाढेल किंवा तो चांगल्या प्रकारे त्याच्या इतर गोष्टींचा तो उपभोग पण घेऊ शकतो, बरोबर. जर वाईट गोष्टींमध्ये पैसे टाकत नाहीये तर चांगल्या प्रकारे पैसे सेव्ह तर करेल, चांगल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करेल, बरोबर. ऍसेट्स तो बनवेल. ठीक है, पहिलं प्रॉपर्टी वाढेल. ठीक है, अभी अभी मैं इसको खत्म करता हूँ, फिर हम लोग बात करेंगे. ठीक है, अभी नो क्वेश्चन. मग पुन्हा च अपरंग. बघा इथे ना कधी कधी गायब केलेला असतो, जेव्हा पालीमध्ये बऱ्याचदा गायब केलेला असतो. पुढे गहपतयो शीलवंतो शीलसंपन्नस कल्याणो किती सद्धो अभ्युगच्छति. काय वाटतं या शब्दावरून? डॉक्टर मॅडम सांगा, चित्रा मॅडम. कीर्ती, त्याची सर्वत्र कीर्ती होईल. क्या बात आहे. बघा आता पाली जमायला लागले का? बरं, मला खरं खरं सांगा, तुम्हाला आता थोडं असं वाक्य, जरी शब्दांचा अर्थ कळत नसेल खूप साऱ्या सगळ्यांना, एक असा त्याचा भाव कळतो का की हा इसमें ऐसा दिया होगा करके? वाटतं थोडा थोडा अंडरस्टँडिंग डेव्हलप हो गया का मीच बोलतोय? बरोबर होत झालंय असं? हो होतंय? सर. कीर्तीवरून असं कीर्ती असा अर्थ काढता येतो. Yes, yes, बरोबर. ठीक आहे, पण नेहमी ते बरोबर नसतात, तर म्हणून डबल चेक केलं पाहिजे. ओके, त्याकरता पूर्वा रेग्युलर पाहिजे आपण, तेव्हाच ते अंडरस्टँडिंग डेव्हलप होईल. ओके, हो पुढे. सर. व्हेरी गुड. मग आता किती सद्धो अभ्युगच्छति. आता तो फेमस फेमस म्हणजे कसा? लोक त्याची प्रशंसा करत आहेत. तुम्ही बघा, अरे हा किती छान बोलतो, किती छान राहतो, वेगळे वेगळे शील पालन करतो, लोक वावा करतील. घरामध्ये, बिल्डिंग मध्ये, सोसायटीमध्ये, आपल्या समाजामध्ये, बरोबर. व्हेरी गुड. बघा, आणि हे ना याला 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 आपण म्हणू की संधित ठिको, म्हणजे इथल्या इथे तुम्ही बघा, बरोबर. तुम्ही इम्प्लिमेंट करा आणि बघा, असंच आहे. समजा कोणी शीलवान, ठीक आहे, मी हा पॉइंट मी पुढे घेतो. तिसरं काय आहे बघा. तिसरं आता कोण सांगेल? डॉक्टर मॅडम घरी आहे का? नताशा मॅडम. हो, काय काय वाटतं हे आता ह्या लाईन वरून? तिसरं, खत्तीय परिसंग, ब्राह्मण परिसंग, गहपती परिसंग. ही समाजा, हा, म्हणजे समाजामध्ये त्याला क्राऊड मध्ये फेस करता येईल, कॉन्फिडन्स येईल. बरोबर ना.
आता आपण कसं तुम्ही बघा काही काही लोक आहे ना त्यांच्या चेहऱ्यावरती किंवा त्यांच्या पर्सनॅलिटी मध्ये खूप ग्लो असतो. ते जातात सब लोग उनके पास दिखते रहते हैं. आणि शीलवंतांचं पण असं आहे तुम्ही जर मेत्ता चॅप्टर मध्ये बघितलं असेल ना तर चेहरा चमकतो असं काहीतरी सांगितलंय बरोबर. तसंच जर कोणी शील पालन करत असेल ना तो बरोबर ग्लो करतो तो बरोबर लोकांमध्ये चमकतो. ठीक आहे हे फायदे शील पालन करायचे फायदे आहेत. तसंच हा जर शीलवान आहे हा कोणत्या प्रकारचं वाईट काम करतच नाहीये ते याला मनामध्ये भीती कोणती असेल अजिबात नाहीये बरोबर. तो शील पालन करतोय तो कोणत्या वाईट कामामध्ये गुंतलेला नाहीये तर तो किती कॉन्फिडंट असेल बरोबर. हुशार असेल कॉन्फिडंट आहे त्याच्या बोलण्यामध्ये त्याच्या वागण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स असेल बरोबर. आणि एकदम संयमामध्ये तो समाजामध्ये राहील बरोबर. एक ते लोक त्याची प्रशंसा पण करतायत आणि जिथे जाईल तो चांगला कॉन्फिडंट असेल बरोबर. लपून छपून कुठे बसलेला नसेल बरोबर. सगळ्यांना ताठ मानेने बघत असेल बरोबर. हे फायदे. नंतर आता कसं ते चोराच्या मनात चांद काय काय शब्द आहे तो बरोबर काय मॅडम. चोराच्या मनात चांदणे. मनात तसंच चांदणे. म्हणजे की बाबा कसं की ज्याचं मनच खराब असेल आपल्याला माहिती आहे आपण किती शील पालन करतो मग लोकांना बरोबर कळतं लोक डाऊटफुल असतात की बाबा हा माझ्याबद्दल काय विचार करतोय का असं करतोय का तसं करतोय का बरोबर. म्हणजे शील पालन करणारे लोक असतात त्यांना माहितीये की हम लोग अंदर से भी क्लीन है बाहर से भी क्लीन है त्यांना भीती कसली आहे. ओके ही झालं तिसरी गोष्ट. आता चौथी गोष्ट काय सगळ्यात इम्पॉर्टंट जाधव सर आहेत का जाधव सर. आहे. अस्य मूढो कालं करोति काय वाटतं अस्य मूढो कालं करोति. सर पॉइंट नंबर 3 जो शेअर केला होता ना त्याची थर्ड लाईन मला कळाली नाही. नताशा मॅडम सांगतील कोणती थर्ड लाईन. ही वरची हा भोग वाचून दाखव. भोग ख धन मी काय म्हटलं अधिगती. होतं भोगखंदंग म्हणजे काय प्रॉपर्टी वाढेल. ठीक आहे. शाळेत जर कुठल्या ठिकाणी आपण पैसे खर्च करत नाहीये वाईट ठिकाणी पैसे खर्च करत नाही तर काय होईल पैसे सेव्ह होतील आणि पैसे सेव्ह होईल तर काय होईल प्रॉपर्टी वाढेल ना. हे उसका था ठीक है अभी हो गया थांब याला मी परत आता याला क्लास संपत असताना इसको हम अभी रिवाइज करेंगे. ठीक है ओके. चौथं सांगा सर अस्य मूढ कालं करोति काय वाटतं याच्यावरून. अस्य मूढो आता तो आहे ना होश मध्ये म्हणजे काय याचा अर्थ असा होतो हा सर सांगा. मरतानाही तो जागृत स्थितीत असेल. अच्छा ओके ओके. डॉक्टर मॅडम बोलताय डॉक्टर शीतल मॅडम. नाही तेच मरताना पूर्ण कॉन्शियसनेस विथ हिज सेन्सेस इंटॅक्ट. आणि हे कशामुळे होईल सील पालन केल्याने. शील पालन केल्यामुळे आणि पुढे सील आहे समाधी आहे पहिया आहे. ठीक आहे बरोबर. जो शील पालन करत आहे समाधीचा अभ्यास करत आहे अवेअरनेस असेल एक्झॅक्टली अवेअरनेस असेल बरं बोलून घ्या बोल. सर उसका मंगल होगा कल्याण होगा तो फिर वो तो अच्छा रहेगा और उसके मन में कोई डाउट नहीं रहेगा. ठीक आहे उसका पूरा डाउट. व्हेरी गुड. पाचवा पॉइंट मी घेतो मग आपण सगळ्यांनी बोला मग. ठीक आहे पाचवा पॉइंट घेतो आपण. काय पाचवा पॉइंट अब तो सब लोगों ने गेस कर दिया होगा. कोण बोलेल. खोबरागडे मॅडम गेल्यात. ओके बरेच लोक गेलेत. ठीक आहे बोल कोण सांगेल शेवटचा मुद्दा. मृत्यूनंतर त्याला सुगती प्राप्त होणार. क्या बात आहे. व्हेरी गुड. साधू 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 सुगतिंग सगळं उपपद्धती. क्या बात आहे बरोबर. मेल्यानंतर आता इतके जर त्याने शील त्याने तोडले नसेल शील पालन तो करत असेल बरोबर मग का नाही त्याची सुगती होईल बरोबर. शील पालन करतोय चांगल्या प्रकारे कोणत्या वाईट ऍडिक्शन मध्ये लागलेला नाहीये बरोबर. सर का नाही त्याची सुगती होईल बरोबर. परत आपण इसको एक बार रिवाइज करेंगे बरोबर. पहिले काय होतं सर कोणी आवाज दिला. पहिया म्हणजे काय. काय बेटा. पहिया पहिया म्हणजे विपश्यना करणे. ठीक आहे. शील समाधी पहिया म्हणजे विपश्यना करणे. ओके काही विचारायचे निमांशी.
सर मी विचारू का? हो विचारा. सर सुगती जसं आता मनुष्य प्राणी आहे तर त्याला सुगती मिळणे म्हणजे तो पुन्हा मनुष्य म्हणजे 5व्या फ्लोअरच्या खाली न जाता मनुष्य योनीमध्येच जन्म घेणार की अपर याच्यात की देवलोकांमध्ये काय समजल्या जाणार सुगती म्हणजे आता देवलोकात सुगती, हो जाणारच. बरोबर, खूप छान खूप छान. आता एक मिनिट होईल का त्याची? मी याला आता थोडं आपण एक्सप्लेन करूया. बरोबर. आता सुगतिंग फक्त सुगतिंग असला असता आणि ते सगळं शब्द नसला असता समजा, तर सुगतीला गेला. आता सुगती म्हणजे काय की बाबा नक्कीच याच्यापेक्षा काहीतरी चांगलं असेल सुगती. बरोबर. सुगती म्हणजे इससे भी अच्छा कुछ है. आता मनुष्य लोकांपेक्षा पण अजून काहीतरी चांगलं आहे, मग ऑब्विसली वर गेला असेल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता फॅक्ट असा आहे की असं म्हणतात जोपर्यंत तुम्ही स्वतःकडनं होत नाही तोपर्यंत परत तुम्हाला मनुष्य जन्म भेटत नाही, असं काहीतरी एक फॅक्ट आहे. कारण की इतके अकुशल कर्म केलेले असतात, म्हणजे एक वेळेचा राग सुद्धा तुम्हाला नरकामध्ये घेऊन जाणार आहे, एक वेळेचा राग. त्याचबरोबर बुद्धांना श्रद्धेने एक वेळेस नमन जरी केलं तरी ते सुगती आहे असं म्हणतात. ठीक आहे. पण बरेच अट्टकथा, जातक अट्टकथा, धम्मपद अट्टकथा वाचून आपल्याला एक असं कळायला लागतं की जर खूप चांगल्या प्रकारे आपण शीलपालन करत असो, चांगल्या व्यक्तींना प्रॉपर ठिकाणी जर चांगलं दान देत असो ना, तर नक्की सुगती होईल. आणि सुगतीचे सगळे उदाहरण हे डायरेक्ट देवता लोकांमध्ये घेऊन जाणार आहेत. ठीक आहे. ओके, मग आपण असं म्हणू पण शकतो की हो की देवता लोकांमध्ये गेल्यानंतर मग त्याच्यानंतर तू पुन्हा मनुष्य जन्मामध्ये येऊ शकतो का? हो. तर हे डिपेंड्स की शेवटी मरत असताना कोणतं चित्त उत्पन्न होत आहे. मग ती मग भले जर शीलवान असेल आणि मरत असताना चित्त जर खराब असेल तर नरकात पण जाईल. ओके, आपल्याकडे उदाहरण आहे, सम्राट अशोकाचं उदाहरण आहे. बरोबर. ते तिरछानामध्ये ते नंतर उत्पन्न झाले. बरोबर. नंतर काही काही लोक स्वर्गामध्ये गेले. आपण धम्म ऐकत ऐकत असताना स्वर्गामध्ये गेले, आपण असं पाहिलं. तर हे त्याच्या शेवटच्या कर्मावर डिपेंड आहे. पण नेहमी तिथे जर सगळं शब्द या ठिकाणी आलाय तर मग तो स्वर्गामध्ये गेला किंवा आपल्या 6व्या 7व्या फ्लोअर पर्यंत पासून वरती गेला. बरोबर. हे आहे. ठीक आहे. सर वापस सांगा ना की पय्या म्हणजे काय राहत? पय्या इज इक्वल टू विपස්සना, विपश्यना. असं लिहून घ्या. ठीक आहे. विपश्यना करतो. ठीक आहे. बोल निवांशी. सर फिर वो अच्छा रहेगा तो फिर उसको कोई डाउट तो नहीं रहेगा, पर वो जो बुद्ध बोलेंगे उसका आंसर दे सकते हैं, जो मतलब वो कोई टेस्ट लिया तो वो धम्मों में आगे दे सकता है. बरोबर बरोबर. व्हेरी गुड व्हेरी गुड. इसको हम लोग एक बार रिपीट करते हैं. पहिलं वाला काय होतं की जर तो वाईट ठिकाणी पैसे खर्च करतच नाहीये तर ऑब्विसली पैसा सेव्ह होईल. बरोबर. प्रॉपर्टी सेव्ह होईल, चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करेल, ऍसेट्स बनवेल. बरोबर. पहिली गोष्ट. सेकंड थिंग काय, आता किती तो त्याच्या सराउंडिंग मध्ये जितके पण लोक आहेत त्याला प्रेस करतील, त्याची वाहवा करतील. काय नाही, अरे किती छान, इज अ व्हेरी नाईस गाय वगैरे वगैरे वगैरे, शीलवान आहे, विहारात जातो, दान धर्म करतो, शील पालन करतो, पंचशिलेचं पालन करतो, अष्टशिलेचं पालन करतो. आहे नाही. आता तुम्हीच लोक क्लासमध्ये येतात आणि तुमची इतकी छान पूजा वंदना पाठ झाली आहे, तुम्हाला किती लोकांनी प्रेस केलं असेल. बरोबर. अरे वा छान पूजा वंदना म्हणते, अरे वा छान करता तुम्ही लोक. बरोबर आहे की नाही. किती प्रॅक्टिकल आहे, कितना प्रॅक्टिकल आहे. राईट. तिसरं काय आहे, कुठे पण आपण जाऊ तर ताट मानेने जाऊ. अरे हमने कुछ गलत किया ही नाहीये तर आपले मान खाली का असेल. बरोबर. चार चौघांमध्ये जाताना, सोसायटीमध्ये जाताना आपण मस्त एकदम ताट मानेने जाऊ. आहे की नाही. थर्ड थिंग, चौथा काय था की आता तो शील पालन करत आहे. बरोबर. त्याचे कुशल कर्म चांगले आहेत, ते नक्कीच तो नेहमी कॉन्शियस राहील. पुढे तो समाधी पण करेल, विपश्यनेचा अभ्यास पण करेल आणि मरत असताना एकदम अलर्ट असेल, सगळ्या सेन्सेस मध्ये तो अलर्ट असेल. मेन ते आपलं चित्त आहे, चित्तामध्ये काय सुरू आहे तो चांगल्या प्रकारे बघू शकेल. ठीक आहे. होश मध्ये असेल. आणि पाचवं काय आहे, सगळ्यात महत्वाचं की बाबा सुगतिंग सद्गं लोकं उपपद्यते, आणि चांगल्या ठिकाणी उत्पन्न होईल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आदिनव पण पाहिले आणि अनुसंसा पण पाहिले. ओके. येस, आपण प्रश्न घेऊ. येस, समीक्षा मधुरा. सर हे बघा समीक्षा इथे मधुरा. इथे फिफ्थ त्याच्यामध्ये ना ते लास्ट मध्ये दिलंय ना, इमे खो गह पतायो पंच आणि सासंग पंच आणि सासंग शीलवतो शील संपादयाती. त्याचा अर्थ काय आहे? इमे खो, बघा
बघा इमे म्हणजे हे सगळे गहपतियोग, अहो सगळे गृहपतींनो, हे सगळे इमे म्हणजे हे सगळे पंच अनिसंसा, की बाबा हे 5 प्रकारचे अनिसंसा आहे, फायदे आहे. शीलवतो, शील संपदाय. जर कोणी बघा इमे हे 5 प्रकारचे गहपतियो, इमेखो पंच हे 5 प्रकारचे अनिसंसा फायदे आहेत. शीलवतो शीलवान लोकांचे, शील संपदाया जो चांगल्या प्रकारे शीलाचं पालन करत आहे, शील संपादन करत आहे, आपण असं म्हणू. ठीक आहे, शीलाचं पालन करत आहेत. तर बघा हे 5 प्रकारचे फायदे आहेत. ओके ओके, थँक्यू. ठीक आहे. सो अशा कोणाला काय विचारायचंय? देवांशी बोलायचंय की विचारायचंय? बोलना है। हाँ बोलो. फिर अगर मेरे को ये समझ में आए दोनों से कि एक पहला तो था, उसमें मेरे को समझ में आया कि जो गलत काम करता है वो कभी भी प्राउड फील नहीं करता, और जो दूसरा वाला है वो प्राउड फील करता है. व्हेरी वो- गुड, वो व्हेरी गुड. कुछ गलत किया ही नाही आहे तो, बरोबर. ओके, सो एक मिनिट आपण डिस्कशन करू नंतर. एक मिनिट. सो अशा प्रकारे आज आपण टॉपिक बघितला या ठिकाणी. महापरिनिब्बाण सूत्र बघत असताना आपण आता बघितलं दुःशील आदिनव आणि शीलवंतस्ස अनिसंसा. दुःशील जो कोणी शील पालन करत नसेल त्याचे दुष्परिणाम काय आहे, आणि जर कोणी शील पालन करत असेल तर त्याचे फायदे काय आहेत. आपण हे महापरिनिब्बाण सूत्राचा या ठिकाणी एक चॅप्टर बघितला. आता आपण हा चॅप्टर संपलेला आहे. ठीक आहे. और आज का लेक्चर, आजची धम्म देसना आपण या ठिकाणी आपण थांबवतोय. साधू दिवसात सर, साधू 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 साधू